नमस्कार, मी श्रेयस पांडे. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. मुंबईमध्ये जल मेट्रोसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. 125 किलोमीटर जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भामध्ये बैठक घेण्यात आली. 215 किमी आणखी सुरू केले जाणार आहे. 11 नवीन मार्गांवर 24 टर्मिनल उभारले जातील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. 6500 कोटी खर्च केले जाणार. एकूण 3 टप्प्यामध्ये काम पूर्ण केलं जाणार आहे. या जलवाहतुकीसाठी कमांड अँड कंट्रोल सेंटर तयार केलं जाणार आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या बोटी शिपयार्डमध्येच तयार व्हाव्यात असं मत देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया. तुषार रुपनवार आमचे प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देतील. नेमक्या बैठकीमध्ये काय गोष्टी ठरलेल्या आहेत तुषार, काय माहिती मिळते? जलवाहतुकी संदर्भात महत्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये पार पडली. सध्या राज्यामध्ये 125 किलोमीटर जलवाहतूक सुरू आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये आणखी 215 किलोमीटर जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. जलवाहतुकीसाठी साधारणतः 11 नवीन मार्गांवरती 24 टर्मिनल सरकारकडून उभारले जाणार आहेत आणि त्यासाठी जवळपास 6500 कोटी रुपयांचा खर्च हा अपेक्षित आहे. एकूण 3 टप्प्यांमध्ये या संदर्भातलं काम होणार आहे आणि रेकॉर्ड ब्रेक वेळेमध्ये हे काम पूर्ण करावेत या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहित मंत्री नितेश राणे आणि संबंधित विभागाचे महत्वपूर्ण अधिकारी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. जी, नक्कीच. धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.